नमस्कार. मानस सायकोलॉजिकल हेल्थ सेंटर आणि मनोदय ट्रस्ट तर्फे होणाऱ्या मानस संवाद या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आमच्या सगळ्याच आतापर्यंतच्या झालेल्या पॉडकास्टना तुम्ही खूप छान भरभरून प्रतिसाद दिला आहे, कमेंट केल्या आहेत छान छान. तर आम्हाला नक्कीच याबद्दल आनंद आहे. अशाच प्रकारे आमचे चॅनेल्स तुम्ही बघत राहा आणि वेगवेगळे पॉडकास्ट आम्ही नवीन नवीन असेच घेऊन येत राहू तुमच्याकडे. मागचा आपला विषय होता तो म्हणजे पालकत्व. त्याला सुद्धा तुमचा खूप छान प्रतिसाद आला. तुमच्या सगळ्या ज्या शंका होत्या त्याही तुम्ही मांडल्या होत्या कमेंटमध्ये. तर त्याचंही आम्ही निरसन करण्याचा प्रयत्न करू. आजचा आपला विषय आहे पालकत्वाचाच पुढचा भाग, शालेय शिक्षण मुलांचं. तोही एक अत्यंत महत्वाचा भाग ठरतो आपल्यासाठी एक पालक म्हणून. त्याच्यातही बरीच आव्हानं आपल्याला फेस करावी लागतात, त्या आव्हानांना सामोरं जावं लागतं. तर त्या दृष्टीने आपल्याकडे आज आले आहेत स्पेशल एज्युकेटर श्वेता डोंगरे. स्पेशल एज्युकेटर आणि क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहेत त्या. नमस्कार श्वेता. नमस्कार. ओके. तर आपण आज त्यांना शालेय शिक्षणासंदर्भातल्या वेगवेगळ्या गोष्टींबद्दल विचारणार आहोत. तर श्वेता मॅडम, मला तुम्हाला सगळ्यात आधी एक विचारायला आवडेल की एक बऱ्याचदा प्रश्न हा असतो की मुलं शिक्षणात मागे पडतात किंवा अभ्यासात मागे पडतात. तर ह्याचं कारण काय असतं? का मागे पडतात मुलं अशी? एक तर पहिला प्रथम मुले मागे पडण्याचे रिझन्स वेगवेगळे असतात. फक्त एकच रिझन असं सांगू शकत नाही आपण कधी कधी म्हणतो आपण इंटरनॅशनल स्कूलमध्ये टाकतो, सीबीएसई ला टाकतो, हे पण एवढ्या चांगल्या शाळेत जाऊन देखील मुलांना ते झेपतं की नाही झेपत हे पहिल्या प्रथम कारण बघत नाही. एक तर घरातली मातृभाषा आणि तिकडची भाषा इथून सुरुवात होतं. कारण घरात जर आपण मराठी बोलत असू आणि शाळेत जर कॉन्व्हेंट स्कूलमध्ये गेलो तर मग तिथे काय होतं की इंग्लिश भाषा. तर इंग्लिश भाषा आणि मराठी भाषामध्ये फरक आहे. आणि काय होतं, मुलांची ग्रॅस्पिंग पॉवर जास्त मातृभाषेत असते. तर सुरुवात काय होतं की जे कन्सेप्ट समजण्याची सुरुवात घरापासून जी सुरू होते, म्हणजे पहिली शाळा आपलं घर असतं. आईच्या गर्भापासूनच तो शिकत जातो मूल. आणि जसं शाळेत खरंच म्हणजे म्हणतात सुरुवात होते, त्यावेळेला ती शाळा कोणती निवडायची इथून सुरुवात असते. पॅरेंट्स काय म्हणतात की नाही, आम्ही मराठी मीडियम मध्ये शिकलो पण आम्ही आमच्या मुलांना मराठी मीडियम मध्ये नाही टाकणार, आम्ही इंग्लिश मीडियम मध्ये टाकणार. सो इंग्लिश मीडियमचं आता काय झालंय, आता मला सीबीएसई बोर्ड नाही, आता मला आयसीएसई बोर्ड पाहिजे, आयबी बोर्ड पाहिजे. म्हणजे वेगवेगळे बोर्ड निर्माण झालेत. पूर्वी कसं फक्त 2 बोर्ड होते, जे सेंट्रल बोर्ड आणि स्टेट बोर्ड. आणि पॅरेंट्स काय करतात की चला आपल्याला फक्त म्हणतात ना, ऍक्च्युली या शाळेमुळे कॉलर टाट पॅरेंट्सची होती. शाळेचं जेवढं नाव तेवढी पॅरेंट्सची कॉलर टाट. आता सुरुवात इथे होते की मुलाला टाकलं शाळेत, पण शाळेत टाकल्यानंतर तिथे टीचर्स कसं शिकवतात, कोणत्या लेवलला शिकवतात हे कधी पॅरेंट्स बघायला जात नाही. इनफॅक्ट आपण बघितलं तर अंगणवाडीच्या शाळेमध्ये अगदी खाऊ दिल्याचे डब्बे पासून म्हणजे सुरुवात होते. अगदी चिक्की गूळ इथून सुरुवात होते. आणि मुलांबरोबर गाणी गाणं, त्यांच्यावर खेळणं, इथून जसं सोशल इंटरॅक्शन सुरू होतं आणि तसंच हळू स्टेप बाय स्टेप ते अभ्यासाचं इंट्रोडक्शन करतात. जसं मराठी मीडियम मध्ये म्हणा की इंग्लिश मीडियम मध्ये हीच गोष्ट केली जाते. पण आता सीबीएसई सिस्टम किंवा बाकीच्या ह्याच्याबद्दल असं म्हटलं की वेगवेगळे व्हेरिएशन्स यायला लागले. म्हणजे बाहेर देशातलं सगळं इथे इंट्रोड्यूस व्हायला लागले. आता जे आपले संस्कार आहेत त्या संस्कारानेच आपण एक एक गोष्टी पुढे पुढे नेत जातो. शिक्षणाच्या बाबतीत पण तेच होतं की अभ्यास मला कोणत्या भाषेत मी कम्फर्टेबल आहे हे पॅरेंट्स न बघता की त्यांना फक्त ढकललं जातं की नाही ह्या शाळेत जा. पण त्या शाळेत गेल्यानंतर शिकवण्याची पद्धत काय आहे, ती पद्धत त्या मुलांना कळते का? आणि मग जर कळली तर ठीक आहे. म्हणजे जी मुलं म्हणतो ना आपण की हुशार असतात ती ग्राफ्स करतात, एव्हरेज असतात ती सोच असतात. पण जे बिलो एव्हरेज असतात की नाही त्यांना पटकन कळत, तर ती लोक मागे राहतात. आणि मग तिथून सुरुवात होते की घरातलं वातावरण बदलायला. तर वातावरण बदलायला म्हणजे काय की आई वडिलांची चिडचिड. अरे आम्ही तुला एवढ्या चांगल्या शाळेत टाकलंय आणि तरी तू अभ्यास करत नाही, आम्ही दोघंही नोकरीला जातोय, तू जरा पण आमचा विचार करत नाही, ट्युशन्स लावलेत, तू म्हणशील ते आम्ही तुला देतो. मुलांना फक्त दिल्याने त्यांचं संगोपन होतं का? नाही. त्यांना जे घडवायच्या वेळेला जर तुम्ही त्यांना वेळ दिला आणि तुम्ही त्यांच्याशी बोललात की बाबा तुला कळतंय का रे शाळेत टीचर कोणती छान शिकवते, कोणता विषय चांगला शिकवला जातो, तू सांगशील का? तर हे संवाद होतच नाही घरात. फक्त काय वर्कशीट्स मिळतात, त्या वर्कशीट्स कम्प्लीट करायच्या आणि इनफॅक्ट
मुलांबरोबर त्या आईला एवढं टेन्शन असतं का तीच PhD करते असं तिला तो फील यायला लागतो. सो सुरुवात इथून होते. मॅक्झिमम वेळा असं असतं की आई बाबा जॉबला जातात, आजी आजोबा बघत असतात किंवा मग ट्युशन टीचर्स वगैरे असतात, त्याच्यावर मुलं टोटली अवलंबून राहतात. ट्युशन टीचरनी अभ्यास घेतलाय की नाही घेतलाय त्याच्यापेक्षा की सगळं जे काय आहे ते ट्युशन टीचरच घडवते असं होतं. आणि आई वडिलांकडे वेळ नसल्यामुळे मुलंही आई वडिलांना काय सांगायचं तेच फक्त ओपन डे आला की उद्या ओपन डे आहे, ओपन डेला जायचं, टीचर्सना भेटायचं आणि टीचर मग काय म्हणतात, अरे अरे हा काय अभ्यास करत नाही, हा हे करत नाही. पण हा का करत नाही ह्याचं कारण ते अक्षरशः त्यांनाच कळत नसतं की आमचं मूल का करत नाही. ते इथून ही सुरुवात होते. मेजर म्हणजे त्यांचा बेस लेवल, जेव्हा ज्युनियर सिनियरला मूल असतं, आपण म्हणतो की मुलांना नाही थोडा वेळ द्या ना, वेळ द्या, पण सुरुवात तिथून होते. कारण अर्ली 7 इयर्स म्हणजे 7 वर्षाच्या आत जेवढं मुलांना तुम्ही शिकवता तेवढं ते ग्राफ्स करत असतात. बिकॉज ही जशी कोरी पाटी आहे तसं असतं मुलांचं. आणि तुम्ही जेवढं शिकवाल तेवढं ते शिकतात. पण ते शिकवताना आपण काय काळजी घ्यायला पाहिजे हे टीचर्सनी पण बघणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर पालकांनी पण बघणं गरजेचं आहे. सो ह्या ह्याच्यातून आपली ही सुरुवात लहान मुलांपासून होते. आणि जसं जसं पुढे जातं तसं तसं माइट बी, जसं आता इंग्लिश मिडियम मध्ये मूल जात आहे, पण कधी कधी असं असतं ना की त्याला ती भाषा कळत नाही, मग लँग्वेज बेरियर्स येतात. टीचर काय शिकवते, खूपदा मुलांचा असा प्रॉब्लेम होऊन जातो की टीचर काय शिकवते ते कळतच नाहीये. मग अशा वेळेला ते स्ट्रगलिंग करत असतात. आता अकॅडमिक मध्ये जेव्हा स्ट्रगल सुरू होतं तेव्हा कोणाकडे जावं, कारण टीचर कडे गेलं तर टीचर फक्त पट्टी किंवा ओरडा किंवा पनिशमेंट वॉट एव्हर जे आहे तसं केलं जातं. त्यांनी काय होतं की ऑलरेडी आवड नसते त्यात अजून ती कमी होते. बरोबर. म्हणजे काय होतं की मुलांना आपण आवड कमी त्यांना आवड जास्त देतो. आणि त्यात घरचं प्रेशर, शाळेतलं प्रेशर आणि इथून खरंच त्यांच्या मेंटल हेल्थवर पण प्रॉब्लेम्स यायला सुरुवात होतात. बरोबर. आता जसं मॅडम तुम्ही म्हणालात की मेंटल हेल्थ वरती प्रॉब्लेम होतो, मग ते सुद्धा अभ्यासात मागे पडण्याचं एक कारण होऊ शकतं. हो, नक्की नक्की नक्की. किंवा आपण ज्याला ह्याच्यात मुळात काही अशा इतर अडचणी असू शकतात का, जसं आपण लर्निंग डिसॅबिलिटी म्हणतो, तर त्याबद्दल थोडंसं सांगाल का आणि ते कसं ओळखायचं? ओके. आता एक तर पहिल्या प्रथम आता जस्ट आपण जसं म्हणतात की तारे जमीन पासून हा मूवी आल्यापासून जास्त अवेअरनेस झाले आहे. आता तारे जमीन पर म्हणजे आपण ते कॅरेक्टर बघितलं, ईशान हे कॅरेक्टर, त्या कॅरेक्टर मध्ये असं दाखवले की त्याला ड्रॉइंगची आवड आहे, त्याला बाकीचे सगळं नेचरची आवड आहे, पण त्याला अभ्यासाची आवड नाही. मॅथ्सचे नंबर्स, अल्फाबेट्स हे त्याला सगळे नाचताना गाताना दिसतात. सो त्याच्यामध्ये जे LDचे प्रकार आहेत ते वेगवेगळे प्रकार आहेत. सो मेजरली आपल्याकडे 5 हे असतात. पहिले अटेन्शन डिफिशियन्सी हायपर डिसऑर्डर एक असतं. आपण म्हणतो की स्थिरता नाहीये, मूल स्थिर बसत नाही, एका जागी बसत नाही, नुसता बसला तरी हलतच असतो, तर नाही म्हटलं तर पाय हलवतं, पेन हलवतं, टीचर शिकवत असताना इकडे तिकडे बघत असतो की दुसऱ्याची खोड काढणं हे सुरू होतं. आता त्यामुळे काय होतं की टीचरचं पण फोकसिंग होत नाही, कारण तो मुलगा अजिबात बसायला मागत नाही. इकडून उठ तिकडे जा, तिकडून उठ इकडे जा, हे असंच करत राहतो. सो ही मुलं असतात अटेन्शन डिफिशियन्सी हायपर डिसऑर्डर मध्ये. त्यानंतर येतं LDचे प्रकार. LDचे मध्ये 3 मेजर प्रकार आहेत. सो डिस्लेक्सिया आहे, डिस्ग्राफिया आहे आणि डिस्कॅल्क्युलिया आहे. आणि अजून एक ऍड ऑन मी करून देते, डिस्प्रेक्सिया मध्ये वगैरे पण एक असा प्रकार असतो की कंटिन्युअसली त्यांना जे फाईन मोटर स्किल्स आहेत त्यांच्यामध्ये त्यांचे बॅलन्सिंग नसतं. डिस्प्रेक्सियामध्ये क्लमझीनेस असतो, म्हणजे अक्षरशः आपण म्हणतो ना की त्याला पेन दिला तरी ते पकडता येत नाही, चालायला सांगितलं तरी तो तसे पाय थरथरतो आणि दिसताना तर ते मूल व्यवस्थित दिसतं, पण पॅरेंट्सना ते कळतं की काय नाही तो बहुतेक वीक आहे आणि दिसतानाही मुलं थोडीशी अशी किरकोळ वाटतात. आणि मग ते क्लमझीनेस असल्यामुळे कारण आम्ही तर त्याला काजू बदाम पासून सगळं देतो, पण तो कंटिन्युअसली असंच हे करत असतो, तो ऐकतच नाही, स्टबन आहे, तो अजिबातच आमचं ऐकायला मागत नाही, स्वतःच खरं करतो. पण ऍक्च्युली हा न्यूरो इश्यू आहे हे त्यांना कळत नसतं पॅरेंट्सना. आता आपण म्हणतो
डिस्ग्राफियामध्ये. आता डिस्ग्राफिया म्हणजे काय, तर आपण जेव्हा लिहितो एखाद्या गोष्टीचं, म्हणतात ना की लिखाणच असतं, तर लिखाण करताना त्याचं अक्षर एकदम खराब असतं. म्हणजे म्हणतात ना आपण, काय करतोयस तू, काय लिहितोयस तेच त्यांना कळत असतं. म्हणजे एकदम छोटं असेल ना ते एकदम मोठं असतं, एक कॅपिटल मोठा असेल तर एक कॅपिटल स्मॉल असतो, अंतर असतं, स्पेस असतं, किंवा कधी कधी वर्ड ओमिटेशन असतं डिस्ग्राफियामध्ये. आणि कंटिन्युअसली काय असतं की लिहिताना ते कंटाळत असतात, म्हणजे करायचंय म्हणून ते करतं, इंटरेस्ट काहीच नसतो. कॉपी रायटिंग सांगितलं तर एक एक वर्ड असं वर खाली लिहिणार. आणि त्यांनी काय होतं की वेळ जातो, वेळ गेल्यामुळे काय होतं, नोट्स इनकम्प्लीट राहतात, नोटबुक इनकम्प्लीट राहतं. मोस्टली काय होतं, ते मुलांची पुस्तकं वह्या बघूशी वाटत नाही. खूपदा ते रेड मार्क्स म्हणा हे जास्त दिसतात बुक्स मध्ये. अगदी जॉईंट लिहिलेलं असतं किंवा एकदम लांब लांब लिहिलेलं असतं. 7 असेल तो उलटा लिहिलेला असतो, टी असेल तरी तो TF. ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स वाटतो तुम्हाला, किंवा सगळ्या मिरर इमेज असतात, PQ नाही कळत, मध्येच नंबर्स टाकणार. ओके, सो 9 टाकतील मध्येच Q टाकतील, U असेल किंवा M असेल, M पण W करून टाकणार. म्हणजे हे उलटे सुलटे अल्फाबेट्स लिहायला सुरुवात करतात. आणि त्यांनी काय होतं की टीचर्सना पण कळत नाही की ह्यांनी कसं करावं. पिन्सर ग्रिप जरी असेल तरी ती पिन्सर ग्रिप मध्ये त्यांनी प्रॉपर कसं लिहावं हे त्यांना कळत नाही, पॅटर्न्स त्यांना कळत नाही, पॅटर्न्सवर काम होत नाही त्यांच्या. म्हणजे आपण त्यांना जर सांगितलं की मॅचिंग कर, तर मॅचिंग पण स्ट्रेट असं करणार नाही, ते ओबड धोबड कसं बस तरी ह्याच्यामध्ये करणार. कोणताही कन्सेप्ट त्यांना सांगितलं की लिहा, तर मग ते लिहिताना त्यांना प्रॉब्लेम होतो. कधी कधी त्यांची ग्रिप पण जी असते ती पण वेगळी असते. म्हणजे एकदम पुढे धरतात, एकदम प्रेशर देतात, नाही तर एकदम लाईट असतं, म्हणजे तुम्हाला ते दिसणारच नाही. म्हणजे भले आपण डार्क पेन्सिल जरी दिली तरी त्याची अक्षर त्या पेपरवर दिसतच नाही, अगदी असं वर धरल्यासारखं ते लिहित राहतात, त्यामुळे तेही कळत नाही. आता त्यानंतर आपण म्हणतो की डिस्लेक्सिया. आता डिस्लेक्सिया मध्ये काय होतं की रिडिंगचे इश्यू होतात. काही तुम्ही रीड करायला दिलं तर ते थोडस थांबून बी आहे का डी आहे पहिले तो विचार करतात. बी डी मध्ये जास्त कन्फ्युज होतात. बरोबर. म्हणजे स्मॉल बी आणि डी आपण म्हणतो त्याच्यामध्ये किंवा वाचताना मी वाचतो की नाही तेवढा कॉन्फिडन्सच त्यांच्यात नसतो, किंवा काय बोलू, कधीतरी ते गप्पच बसतात. एक वर्ड बोलायचं जरी असेल तरी ते त्यांना चॅलेंज वाटतं. मूळ अक्षर साऊंड, जसं आपण ABCD A to Z म्हणतो, त्याचे साऊंड कसे रिलेट करतात ते त्यांना कळत नाही. ओके, आणि नंतर मग त्याच्या रिलेटेड वर्ड्स असतील तरी त्यांना बोलायला तिथे प्रॉब्लेम होतो. पण मी काय बोलू, ऍक्च्युली मेन म्हणजे तिथूनच त्यांचा कॉन्फिडन्स लो व्हायला जातो. ती भीती निर्माण होते की मी हे बोलतोय हे चुकीचं आहे का बरोबर आहे. चुकीचं नाही, आणि मेन ते बोलताना त्याला अजून एक भीती असते की मी बोलल्यानंतर अख्खा वर्ग हसतोय मला, आणि टीचर पण म्हणते काय रे तुला काय व्यवस्थित वाचता येत नाही का, बघ काय आहे काय आहे. टीचरची भीती, आपल्या त्याच्यावर त्याचे मित्र मैत्रिणी जे कोण बसलेले असतात ते हसतात, तिथून बुलिंगला सुरुवात होते. म्हणजे को रिलेटेड टू इच अदर सगळ्या गोष्टी जात राहतात. बरोबर. एखाद्या व्यक्तीला वाचता येत नाही, हे बघ ह्याला वाचताच येत नाही, हे वाच रे टिंगल केली जाते तिथे. आणि त्याच्याच वयाचे जे मुलं असतात ते टिंगल केल्यामुळे त्याचा अजून कॉन्फिडन्स लो होतो. मग तो वाचायला जाण्याचा म्हणजे प्रयत्न जेव्हा करत असेल त्यावेळेला तो प्रयत्न पण तिथे थांबवतो. बरोबर. त्यानंतर येत आहे डिस्कॅल्क्युलिया. आता डिस्कॅल्क्युलियामध्ये काय असतं की मॅथ्सचे कन्सेप्ट असतात. मेजरली नंबर्सचे सिक्वेन्सिंग मुलांना येणं गरजेचं आहे. म्हणजे 1 to 100 म्हणा, पहिले आपण म्हणतो 1 ते 10 अंक हे व्यवस्थित येत आहेत की नाही, कारण त्यानंतर मग बाकीची सुरुवात होतात नंबर्स, म्हणजे अप टू मिलियन्स पर्यंत आपण जाऊ शकतो. पण ते सुरुवातच करताना मुलांना 1 कसा लिहायचा, 2 लिहिताना मी असं लिहायचा का की असं लिहायचं का काय, ही इथून सुरुवात होते. कधीतरी ते नंबर्स लिहिले तरी कधी ते
उलटे साईडनी लिहितात. म्हणजे टू असा लिहायच्या ऐवजी ते टू उलटा लिहितात. किंवा फाय आपण लिहिताना असं लिहायचं सोडून तो उलटा फाय काढला जातो. बरोबर. सो तिथे त्यांना चॅलेंज होत. बेसिक तिथून सुरुवात होते. त्यानंतर चला ते जरी झाल्यानंतर पुढे ऍडिशन, सबट्रॅक्शन आणि मेजर रोल येतो मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचा. पाढे आल्यानंतर आमची गाडी तर पूर्ण रुळावरूनच घसरते. कारण पाढे पाठ करायलाच त्यांना डिफिकल्टी येते. पाढ्यांचा कन्सेप्ट काय हे कोणी शिकवत नाही. म्हणजे जसं 2 1 जा 2, 2 2 जा 4, पण 2 + 2 = 4 पण हेच आहे. पण त्यापुढे आपण टेबल कसा फॉर्म करायचा हे कोणती टीचर शिकव. आता न शिकवल्यामुळे टेबल बोलायचं म्हटलं तर ते पाठांतर. म्हणजे पूर्वीपासून पाढे म्हटले तर पाठ करणं गरजेचं आहे. तुला 25 पर्यंत 30 पर्यंत पाढे यायला पाहिजे. पण पाढे सगळ्यांना येतात का, जमतात का? नाही. खूपदा मुलं 2च्या पाढ्यावरच अडकले असतात. पाढे म्हणजे काय हा कन्सेप्ट क्लिअर होत नाही. आणि तो क्लिअर कन्सेप्ट नसल्यामुळे मग तिथे प्रॉब्लेम व्हायला सुरुवात होते. मग पहिले मेन काय आहे, ऍडिशन, सबट्रॅक्शन, नंतर मग मल्टिप्लिकेशन आणि नंतर डिव्हिजन. आता ऍडिशन मध्ये पण मुलं एवढा गोंधळ घालतात कारण कॅरी फॉरवर्ड सम्स येतात. म्हणजे जेव्हा सिंगल डिजिट असतं तेव्हा ते करतात. 2 + 3 असेल तर तो 5 येतो हे बरोबर करतात. पण 10 + 12 आलं तर मी काय करायचं, इथून सुरुवात होते. मग ते कॅरी फॉरवर्डचं किंवा इव्हन तो अजून वाढत वाढत जसं जातं 2 डिजिट 3 डिजिट मग तिथे त्यांना चॅलेंज यायला सुरुवात होते. आणि मग वर्ड प्रॉब्लेम्स असतातच आपले. आईने 2 पेन्सिल्स दिल्या, दादानी अजून 4 दिल्या, आता सांगा किती मिळाल्या. तर त्या ऑल टुगेदर कसं करतात की हाऊ मच रिमेनिंग, हे जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचे प्रश्न येतात त्यावेळेला पण त्यांना कळत नाही. ते पण त्यांच्यासाठी खूप चॅलेंजिंग टास्क असतं. म्हणजे बेसिक कन्सेप्ट असतो तो त्यांना लवकर क्लिअर होत नाही. आणि तिथून त्यांना तो डिस्कॅल्क्युलेटचा इश्यू व्हायला सुरुवात होते. इव्हन तो आपण म्हणतो की लिहिताना पण जसं ONE1 तर ONE लिहायचं की ENO लिहायचा की NOE लिहितात. मोस्टली हे असंही सुरुवात होतं. पण O आहे N आहे E आहे हे माहिती असतं. म्हणजे मग स्पेलिंग हे होतात. कधी कधी को रिलेटेड टू इच अदर. म्हणजे डिस्लेक्सियाचा जो इश्यू आहे आणि डिस्ग्राफियाचा एकत्रित असू शकतो. किंवा कधी कधी ADHDच्या मुलांमध्ये हे असतात. बिकॉज एकतर त्यांची कॅपॅसिटी नसते बसण्याची, सिटिंग टॉलरन्स नसते, प्लस ते एवढ्या वेळ बसून अटेन्शन स्पॅनच कमी असल्यामुळे ते फोकसच करू शकत नाही. आता फोकसच नाही झालं तर अभ्यास येणार काय. आणि मग कंप्लेंट बॉक्स सुरू होतात. ओके. आणि कंप्लेंट बॉक्स असे तसे नसतात. आणि मेन म्हणजे आपला फोकसिंग अभ्यासावर जास्त असतो. कारण आता सध्या अभ्यासाशिवाय दुसरं काय पर्यायच नाही आहे. आपण खूपदा असं म्हणतो बाबा, म्हणजे आपल्या वेळेला असं होतं की बाबा कमीत कमी बाबा 12वी शिक, ग्रॅज्युएट तरी हो. पण आता आपण ग्रॅज्युएट नाही बोलू शकत. नुसतं ग्रॅज्युएशन होऊन चालत नाही. बाबा पुढे MBA कर, अजून काय कर, हे कर. बऱ्याच गोष्टी आता चॅलेंजिंग झाल्या. आणि ऍक्च्युली ह्या मुलांसाठी ना ह्या सगळा रेसकोर्स सारखा प्रवास झालेला आहे. बरोबर. आणि फॅमिली मेंबर मध्ये पण एकाच घरात 2 मुलं एकाच इयत्तेत असतात. म्हणजे काकाची, मामाची, आत्याची मुलगी असेल, मग तिथून पण सुरुवात होते की बघ कंपॅरिझन जाते. बघ मामाची मुलगी कशी करते ग, ती करते ना, मग तुला का नाही ग, तुला का नाही जमत. आणि प्रत्येक मूल हे युनिक क्वालिटीचं असतं. हे पॅरेंट्सला कळणं गरजेचं आहे. माझ्या मते की प्रत्येक एक मुलामध्ये ना, प्रत्येक अगदी कोणतंही मुलं असू दे त्याच्यामध्ये एक तरी चांगली क्वालिटी असतेच असते. पण ती पॅरेंट्सला कळणं गरजेची आहे. पॅरेंट्स फक्त फोकस कशावर करतात, अकॅडमिकवर. आणि फक्त अकॅडमिक 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 हेच त्यांच्या डोक्यात असतं. मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण आता जसं बोललो की ही अनेक कारणं असल्यामुळे कधी कधी शिक्षणात अपयश येतं. किंवा अगदी कधी कधी असंही होतं की ठीक आहे सगळं व्यवस्थित आहे आणि तरी पण कधीतरी असं होऊ शकतं काही कारणामुळे, XYZ कारणामुळे कमी मार्क मिळालेत. तर ह्या गोष्टी कशा हँडल करू शकतात पालक मुलांबरोबर. आणि त्यालाच जोडून एक विचारते की
पालक आणि मुलांचा जो संवाद आहे, आधीच्या एपिसोडमध्ये आपण सरांनाही जडणघडणीच्या बाबतीत तो प्रश्न विचारला होता, पाध्ये सरांना. तर शिक्षणाच्या बाबतीत मुलांच्या संवादाचं महत्व काय आणि हे अपयश कसं हाताळायचं पालकांनी? आता जसं म्हणजे आपण म्हणतो की शिक्षण हा मेजर क्रायटेरिया आहेच आपल्या आयुष्यातला. म्हणजे आपण म्हणतो की आता शिक्षण नाही घेतलं तर नाही, शिक्षण घेणं गरजेचं आहे, महत्वाचंच आहे. पण ते शिक्षण घेताना आपण जे एक्सपेक्टेशन्स ठेवतो मुलांकडून, ओके, की नाही ह्यानी हे हे करायला पाहिजे, जसं आपण म्हणतो की ही गोष्ट तुझ्याकडून साध्य झाली पाहिजे, पण ती साध्य झाली नाही तर फेलियरला सामोरे जाताना पॅरेंट्स पण एक मेन पिलर असतात मुलांसाठी. जे सपोर्ट सिस्टम आपण म्हणतो ते तर असतात, पण ते सपोर्ट सिस्टमनी पण हे जाणून घ्यायला पाहिजे की माझ्या मुलाची कॅपॅसिटी केवढी आहे. खूपदा असं असतं की घरातली 2 मुलांमधलं एक मूल खूप हुशार असतं आणि एक मूल थोडस मागे असतं. म्हणून जे मागे आहे ते हुशार नाही असं आपण म्हणू शकत नाही. ते माइट बी वेगवेगळ्या गोष्टीत हे असू शकतं. आता पास फेल हे कशावर असतं? आता म्हणतो की आपल्या ग्रेडिंग्सवर आणि मार्क्सवर असतं. जे वर्षभर आपण अभ्यास करतो त्याच्यावर तुम्हाला तुमचे मार्क्स मिळतात, किंवा इव्हॅल्युएशन जे आपण म्हणतो ते त्याच्यावर आपण करतो. जे त्याच्या बुद्धिमत्तेप्रमाणे, त्याच्या आयक्यू प्रमाणे तो जेवढा अभ्यास करतो, त्याला ग्रास्प होतो, त्याच्यावर त्याला मार्क्स मिळतात. म्हणजे त्याचा तो क्लास म्हणा, व्हॉट एव्हर, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, पास क्लास, जो त्याच्या ग्रेडिंग्सवर मिळत असतो. आता त्याची कॅपॅसिटी जेवढी आहे तेवढंच तो करणार. बरोबर. आणि तेवढ्या कॅपॅसिटीच्या बाहेर तो जाऊन प्रयत्न करत असतो. असं कोणीच मूल नाहीये की त्याला फेल व्हायला आवडेल. आजच्याच्या तारखेला आपण जरी बोललो की आपण फेल झालो, आपल्या मनाला दुःख नाही होणार का? कोणाला आवडेल फेल व्हायला? तो प्रयत्न करत असतो, पण प्रयत्न करता करता कुठे कुठे असं असतं की ते कन्सेप्ट क्लिअर होत नसतं मुलांना. मी कसं लिहावं, कसं हे करावं, किंवा रायटिंग स्किल्स मध्ये इश्यू असल्यामुळे ते जे रायटिंग मार्क्स असतात किंवा हे ओरल्सचे मार्क्स असतात, तिथून त्याला हे करा. म्हणजे जसं इंटरव्ह्यूज आहेत, आपण आता एकमेकांशी बोलतो, पण ज्यावेळेला आपण इंटरव्ह्यूला जातो त्या आपण पण घाबरतोच, कॉन्शियस होतो. तसंच मुलांना परीक्षेचं एवढं बर्डन असतं. काय काय मुलं एकदम रिलॅक्स असतात. जे रिलॅक्स असतात त्यांना अरे मला काय पडलेलं नाही मार्क्सचं. कारण घरात काय काय सिच्युएशन अशा असतात की कोणाला तेवढं चालतं, ठीक आहे तू जेवढं हे कर चालेल आम्हाला, आपला बिझनेसच आहे ना, तो तुला सांभाळायचा आहे, तू फक्त डिग्री आणण्याचं काम कर, असेही आहेत. आणि काय काय असेच नाही, तुझं मार्क्स मिळवलं तर पुढे चांगल्या ठिकाणी जाऊ शकते की कुठे चांगल्या ठिकाणी जॉब लागू शकतो, असंही असतं. आता ते कसं प्रेशर येतं मुलांना पॅरेंट्स करून, आणि ते किती स्वतः झेलून घेऊ शकतात, त्यांची कॅपॅसिटी किती आहे, ते तिथून सुरुवात होते. जसं दोघंही वर्किंग असतील तर त्यांचं एक्सपेक्टेशन असतं नाही मिनिमम आम्ही जॉब करतो ना तर त्यांनी पण आमच्यासारखा काहीतरी जॉब करा. आमची काय हायर एक्सपेक्टेशन नाही, पण ऍट द टाइम त्यांचे एक्सपेक्टेशन असतात की नाही तर जॉबच करावा, की त्यांनी बँकमध्ये हे करावं, किंवा समज आई बाबा डॉक्टर असतील तर त्यांचं असतं की नाही मुलांनी डॉक्टर व्हावं, इंजिनियर असतील तर इंजिनियर व्हावं, असं एक डोक्यात असतं, फोकस आउट असतं. आता सुरुवातीपासून त्या मुलाला सांगितलं बाबा तुला डॉक्टरच व्हायचं, तुला डॉक्टरच व्हायचंय, पण माइट बी मुलाला डॉक्टरच्या ऐवजी सिंगर व्हायचं असेल तर काय. असे बरेच आपल्याकडे उदाहरणं आहेत की आई वडिलांचं प्रोफेशन वेगळं आहे आणि मुलांचं प्रोफेशन पण वेगळं, आणि ते त्यांच्या लेवल पर्यंत आहेत, चांगलं करतायत. श्रेया घोषाल आपण म्हणजे एक एक्झाम्पल घेतलं तर श्रेया घोषालचे पण बाबा डॉक्टर आहेत, पण ती उत्तम सिंगर आहे आणि आपण ते नाकारू शकत नाहीये. खूपदा असं असतं. पण तेच सांगते की आई वडिलांनी आपल्या मुलांच्या पोटेन्शियल जे असतील किंवा नाही ही ह्यात अमुक गोष्टीत हुशार आहे तर आपण त्याच्यामध्ये त्याला सपोर्ट करून पुढे नेणं जास्त गरजेचं आहे. रॅदर देन नाही तू मार्क्सच मिळाला पाहिजे असं नाही करायला पाहिजे, नाहीतर त्याचा सेल्फ इस्टीम तिथून डाऊन होतो. घरातलं वातावरण मेन म्हणजे, ठीक आहे फेल होणं म्हणजे काय खूप आयुष्यात मोठं फेलियर आलंय असं नाही, ठीक आहे. असे खूप मोठमोठे लोक आहेत की त्यांनी पण ते फेलियर पचवलेलं आहे, ते करून ते पुढे गेलेले. हे जे उदाहरण आपण पॅरेंट्सनी देणं गरजेचं आहे.
कारण आपण त्यांना घडवत असतो बरोबर. आणि आपलंच असतं ते. तर त्यामुळे ते घडवताना आपल्याला ही काळजी घ्यायची, जर आपण त्या जागी असू तर आपण कोणत्या फेस मध्ये असलो असतो, आपण काय करायला पाहिजे. जसं आपण म्हणतो की चांगलं वाईट ते त्यांच्या एक्सपिरियन्सने शिकतो. आपणही एक्सपिरियन्स बेसवरच बोलू शकतो. आपण काही अगदी देवाने आशीर्वाद दिलाय की तुला सगळाच एक्सपिरियन्स आला आणि सगळा चांगलाच आहे, नाही. आपल्याही आयुष्यात वाईट एक्सपिरियन्स आहेत आणि त्या चांगल्या वाईट एक्सपिरियन्सनेच आपण पुढे गेलेलो आहे. असंही मुलंही जाणार आहेत, हे आपण त्यांना सांगणं गरजेचं आहे. हा, पण एवढं पण आहे की आपण एक तर ओव्हर प्रोटेक्टिव्ह पण नसावं, जास्त ऑथराइज पण नसावं, म्हणजे ऑथॉरिटीने हे नाही की तुला हे करायला पाहिजे, तसंही नसायला, आणि ओव्हर पॉझिशन. ओके, एकदम फ्रीली पण नाही, बाबा चालेल तू काही कर असंही नाही. त्याला थोडंफार आपण ह्याच्यामध्ये पण घ्यायला पाहिजे, नाही तर मग सगळ्या गोष्टी ग्रँटेड होतात. बरोबर. सो त्यांच्याकडे पण थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. आणि त्याचं पाऊल कुठे चुकीचं पडत नाही ना. खूपदा असं असतं की मुलांचं सेल्फ एस्टीम डाऊन झालं की ते कुठे व्यसनाधीन व्हायला लागतात, कुठे स्मोकिंग करतात, कुठे ड्रग्स घेतात, वेगवेगळे व्हेरिएशन. आता बऱ्याच गोष्टी इंट्रोड्यूस झाल्यात, माइट बी बरेच ऍडिक्शन आपल्याला माहित नसतील जेवढे मुलांना माहिती असतात. जसं हे म्हणतात, हे डिजिटल युग आहे, त्यामुळे बऱ्याच गोष्टी त्यांना अवेलेबल आहेत. माइट बी आपण थोडे मागे असू, पण ती लोक त्याच्यामध्ये अग्रस्त आहे. सो ह्या वेळेला थोडंसं पॅरेंट्सनी लक्ष देणं गरजेचं असतं की मुलांचं पाऊल तर चुकीचं पडत नाही ना, त्यांचं फ्रेंड सर्कल तर हे नाही ना. फ्रेंड सर्कलचा इम्पॅक्ट पण त्यांच्यावर खूप पडत असतो. म्हणजे ह्यांनी बाईक घेतली, मला बाईक हवी आहे, नाही. त्यांनी 4 व्हीलर घेऊन फिरतो, तो आयफोन घेऊन फिरतो, ह्याचा इम्पॅक्ट मुलांवर जास्त पडतो. म्हणजे इम्प्रेशन म्हणतो ना, ते इम्प्रेशनचा इफेक्ट मुलांवर पडत असतो. आणि मग मुलांसाठी पॅरेंट्सचा हा रोल होतो की बघ ठीक आहे, तू घ्यायचं ना, तू तुझं कर आणि मग आपण घेऊ ना. तेही हे करायला पाहिजे. आणि फेलियर जरी आलं तरी आहोत आम्ही तुझ्या पाठीशी, डोंट वरी, ठीक आहे. आपण ऍक्सेप्टन्स लेवल पॅरेंट्सचं पण असायला पाहिजे. बरोबर. आणि ते म्हणतात ना की पॉझिटिव्हली त्यांनी हे करायला पाहिजे की आता ऍक्सेप्ट केलं आणि त्यानंतर मग सारखं सारखं तेच गोष्टीला, बघ आम्ही केलं ना, पण तरी पण तू असंच, आम्ही केलं ना. खूपदा असं असतं, पॅरेंट्स माझ्याकडे येतात की मॅडम आम्ही सगळं करतो, प्रत्येक वेळेला आम्ही सांगतो की ते, पण तरी पण 10 वेळा तर तुम्ही तेच काढत राहता, उपयोग काय होतो. पॉझिटिव्हली म्हणता, पण ते पॉझिटिव्हली न घेता ते जास्त करून नेगेटिव्हली, म्हणजे असं डिवचतो, तसंच ते डिवचल्यासारखं जातंय. आणि त्यामुळे परत घरातलं सर्कल किंवा घरातलं ऍटमॉस्फिअर परत दूषित व्हायला लागत नाही, असं होतं. आणि जसं पॉझिटिव्ह तसं निगेटिव्ह, दोन्ही गोष्टीची काळजी. म्हणतात ना, घर म्हटलं तर सगळंच आलं, आई बाबा आजी आजोबा नातेवाईक आपले सगळेच, ते सगळेच. आणि त्याच वेळेला तेच म्हणतात ना, एखाद्या झाडाला वाढवताना, संगोपन करताना त्याला सूर्यकिरण व्यवस्थित मिळते का, खत पाणी व्यवस्थित मिळते का, हे काम करणारे पॅरेंट्स असतात. आपलं मूल आहे, त्याला एक वटवृक्ष बनवायचं असेल तर आपल्याला ही काळजी घेणं गरजेचं आहे. आतापर्यंत आपण ह्या सगळ्या ज्या गोष्टी बोललो की संवादाचं महत्व म्हटलं, किंवा अपयशात मुलांना सपोर्ट कसा करायचा हेही आपण पाहिलं, डिफिकल्टी काय येतात, मागे का पडतात शिक्षणात. एक सर्वसाधारणपणे असा एक प्रश्न असतो की मुलं किंवा कोणी असेल की बरेचदा ना अभ्यास असा खूप आवडीने करतायत असं फार कमी दिसून येतं, की अभ्यास म्हटलं की थोडीफार का होईना एक जकाजकी म्हणतो पालकांबरोबर आणि मुलांची ती चालूच असते. तर मला असं विचारायचं की हे शिक्षण जे आहे ते आनंददायी कसं करता येईल, किंवा अभ्यास हा मुलांसाठी आनंददायी करण्यासाठी आपण एक पालक म्हणून काय करू शकतो. खूप छान होती, मस्त. म्हणजे खरं सांगू ना की हे पॅरेंट्सना खरंच माहित नाहीये की मुलांकडून आपण फक्त अभ्यास अभ्यास, हे तू अभ्यास कर रे, पण आईच्या हातात मोबाईल असतो. खूपदा बाबा सांगतात, बाबा लॅपटॉप घेऊन बसतात आणि एक कर रे अभ्यास, आई किचन मध्ये, बाबा लॅपटॉपवर आणि मूल अभ्यास करते. त्याने मुलांना आवड निर्माण होत नाही. मुलं फक्त ते लादलेलं आहे म्हणून करतात. तुम्हाला जर त्यांना आवडीने करायचं असेल तर चल आपण करूया, आपण ही जेव्हा भावना निर्माण होते, चल तू काय करतोय बाबा, चल आपण हे करूया, काय रे कुठे डिफिकल्टी आहे, हे तुम्ही जेव्हा त्यांना विचारता, बघ ना अगं मम्मा मला हे येत नाहीये,
मला हिस्ट्रीचा हा सब्जेक्टच कळत नाहीये, हा विषय मला हे सिव्हिक्स जमत नाही. हे जेव्हा तुम्ही मुलांना जेव्हा विचारतात त्यावेळेत म्हणून, पण पॅरेंट्सना हे अवेअरच नसतं की मुलं डिफिकल्टी कुठे फेस करतायत. मग ते सोशल स्टडीज मध्ये असून दे, का मॅथ्स मध्ये असून दे, का लँग्वेज मध्ये असून दे. मग ते घेताना चल आपण एक गंमत करू, आपण एक काम करूया का, आपण मॅथ्सचं करूया. आपण काय करायचं की चल आता मी तुझ्या हातात काय देते, ह्या तुझ्या पेन्सिल्स आहेत, हे क्रेयॉन्स आहेत ना, चल क्रेयॉन्सचे बॉक्स काढ. सिम्पल टास्क, काय जास्त काय घरात आहे. सेट क्रेयॉन्स आहेत ना, किती काय आहेत बघ बरं. हे तुझ्याकडे 4 आहेत. आता मी तुला अजून 4 देते. आता काउंट कर बरं किती झाले. मुलं आवडीने शिकतील. पण मी जर तुम्हाला सांगितलं की बाबा चला 4+4 सांग रे, इट्स ऑब्विसली ते थोडस बर्डन आल्यासारखंच वाटतं. पण हे खेळात खेळात शिकवलं. बरोबर आहे. सिम्पल थिंग. आपण मुलांना जसं आपण दोरी उडी रशी उडी घेतो, मुलांना जर तुम्हाला नंबर्स पाठ करून घ्यायचे असतील, चल आपण खेळूया. ऍट अ टाइम 2 टास्क एकत्र होतात. बरोबर. जम्पिंग होतं 1 2 3 4 5 6. काय होतं, आपण पूर्वी म्हणायचो हंडी चढली. हंडी म्हणजे काय, 100 जेव्हा होतात तेव्हा हंडी चढली. चल मी 1 केली, मी 100चे 2 सेट्स केले. मग किती झाले, 100+100 किती झाले, 200 झाले. माझे 200 झाले, तुझे तर 50 झाले. ओके. सो इथून आपण ऍडिशन्स मध्ये हे करू शकतो. बरोबर. सो बेसिक कन्सेप्ट आहे की आपण अगदी थोडक्यात कडीपत्त्याची पानं आहेत, सायमल्टेनियसली फाईन मोटर स्किल्स डेव्हलप होतात. चल किती काढली, काउंट कर. सो काउंटिंग कन्सेप्ट झाला. त्यातली मी 5 फोडणीला टाकली, सेपरेशन झालं. बरोबर. मटर आहेत, चल 2-2 मटरचा हे कर. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6 8. अशाकडून काय होतं, टेबल कन्सेप्ट झाला. बरोबर. जसं हायर येतं तर आपण वैदिक मॅथ्सची आपण एक हे घेऊ शकतो कन्सेप्ट की वैदिक मॅथ्स करताना आपण टेबल कन्सेप्ट कसा करतो, तो पण इझी वे आहे. म्हणजे मुलांना क्रिटिकल गोष्टी आपण सिम्पल वे मध्ये करून दिलं की मग ते आनंदाने शिकतात. मग काही असू दे, कारण एन्व्हायरमेंटल स्टडी येतं. अर्ली स्टेज मध्ये इंग्लिश लँग्वेज आहे. मग म्हणतात ना की फोनिक्स वर्ड्स येतात, सुरुवात तिथून होते अल्फाबेट्स वाईज. सो आपण एक सिम्पल टास्क आहे की मेमरी स्किल्स गेम घेऊ शकतो. चल मी ए पासून स्टार्ट करते. सो ए ऍपल, तू सांग. मग काय तू म्हणा, मी ए ऍपल बी बॉल. चला मी ए ऍपल बी बॉल सी कॅट. सो अशा रीतीने काय होतं, मेमरी स्किल डेव्हलप होते, साऊंड डेव्हलप होतात, रिलेट करणं जमतं. त्याचबरोबर जसं हायर जातात त्यावेळेला आपण मग सेंटेन्स फॉर्मेशन, जसं मेक सेंटेन्स आपण म्हणतो ना की वाक्यप्रचार आपल्याला होतं. जर एखादा वर्ड दिला, खूपदा असं असतं ना की आम्ही कसं शिकवावं हे पॅरेंट्स मला विचारत असतात. सो काय शिकवायचं एक्झॅक्टली, तर तुम्ही त्याला रिलेट करायला शिकवा. सो कप हा एकच वर्ड द्या, एकच वर्ड. सो कप बद्दल तू 2 सेंटेन्स बनव, सांग बरं. बरोबर. आय हॅव व्हाईट कप. ओके. माय सिस्टर ब्रोक द कप. सो हे 2 वेगवेगळे. सो तुम्ही त्याला सेंटेन्स कसे बनवायचे इथून शिकवू शकता. आणि मजेशीर खेळ आहे. खरंय. तुम्ही शाळेतून येताना चल तू कुठून आलास, मग तुला किती दुकानं दिसली, मेमरायझेशन होतं. आज वर्गात किती मुलं आलेली, टीचर लिहितात प्रेझेंट ऍबसेंट. बरोबर. आज कोणता इव्हेंट होता, आज शाळेत काय केलं, तर कुरमुऱ्याची भेळ केली का, टीचरनी कोणतं प्रॅक्टिकल शिकवलं, तर मी लिटमस पेपरचं प्रॅक्टिकल केलं. मग एक्झॅक्टली लिटमस पेपरचं जे प्रॅक्टिकल केलं ते कशामुळे केलं, कशात केलं, ऍसिड म्हणजे काय, बेस म्हणजे काय. मग ऍसिडिक कंटेंट आपल्या घरात कुठे असतात, तर लिंबात असतात. सिम्पल सिम्पल आहे, म्हणजे कॉम्प्लिकेटेड तुम्ही नका करू. आपल्याला क्रिटिकल थिंकिंग मध्ये जायचंच आहे, पण ते एकदम चॅलेंज म्हणून नका देऊ. ज्या लर्निंग डिसेबिलिटीची मुलं येतात तर त्यांना ते सगळीकडे कॉम्प्लिकेशन्सच वाटतात, कॉम्प्लिकेटेडच वाटतात की आता मी कसं करणार. एक नाही झालं तर दुसरं येतं, दुसरं नाही झालं तर तिसरं येतं. सेम थिंग विथ आपण मॅथ्सचे म्हणतात ना की आता 7वी नंतर पायथागोरस थेरम आहे, ते आपण कसं शिकवायचं, तर प्रॅक्टिकल वाईज तुम्ही शिकवा ना. प्रॅक्टिकल वाईज तुम्ही शिकवा की कसं काय असतं पिरॅमिड. म्हणजे आपण म्हणतो एरिया म्हणजे काय,
पॅरिमीटर म्हणजे काय, ह्याचे फॉर्म्युलास आपण कसे लर्न करायचे, हे जेव्हा तुम्ही त्यांना शिकवता ना, ते आनंदाने शिकतात. बरोबर. मग इनफॅक्ट ते तुम्हाला म्हणतात की अजून गणित टाक. गणिताची भीती ही काढणं, त्या लँग्वेजची भीती काढणं, हे टीचरच्या हातात पण असतं, तसंच आपल्याही हातात असतं. प्रत्येक टीचर अगदी छान गुडी असते असं नसतं. तिचा नेचर कसा असतो. काकांना का मॅथ्स मध्ये भीती वाटते, कारण टीचर ह्या सायन्स आणि मॅथ्सच्या फार कडक शिस्तीचे असतात. खूपदा असं असतं की मजा मस्ती त्या टीचर्सकडे नसते, पण इनफॅक्ट मुलांना जर हसत खेळत मजेत शिकवलं तर ते आनंदाने शिकतात. इथे स्कूलनी पण हा एक हे बघायला पाहिजे की मॅथ्स त्यांना आवडीने शिकणं गरजेचं आहे, रॅदर दॅन डोक्यावर कोणीतरी तलवार ठेवली आहे आणि ती करायची आहे असं नको. बरोबर. जसं हायर ह्याच्यामध्ये जातो तर बरेच वेळा आपल्याला पॉलिनॉमियल्स आणि हे अवघड सुरुवात होतात आणि त्यावेळेला एवढं कन्फ्युज होतं, प्लस मायनस मायनस प्लस, खूप कन्फ्युजिंग होतं. मग त्यावेळेला तुम्ही शिकवताना इझी वे मेथड कोणती आहे ते शिकवणं जास्त गरजेचं असतं. मग विथ द ऑब्जेक्ट तुम्ही शिकवा. एक गाजर एक लिंबू, गाजर असेल तर मायनस, लिंबू असेल तर प्लस, मग हे दोन्ही एकत्र आलं तर काय होणार. समथिंग काहीतरी रिलेट करून जर तुम्ही शिकवता तर ते मुलं आवडीने शिकतात. बरोबर. मेजर ज्या आपण म्हणतो ना, मुलांना ह्या सगळ्या गोष्टी डिफिकल्ट वाटण्याचं कारण पण शिकवण्याची पद्धत असते. तुम्ही ज्या पद्धतीत त्यांना शिकवता त्या पद्धतीत ती मुलं शिकतात. म्हणजे खूपदा मुलं म्हणतात आम्हाला ना त्या मराठीच्या मॅडम आवडतात, आम्हाला ना ते सर आवडतात, पीटीचे सर आवडतात, पीटीचे सर आम्हाला खेळायला देतात म्हणून आम्हाला ते आवडतात. पण त्या खेळामध्ये पण शिक्षण घेऊ शकतात ती लोक. जसं इवन दो त्यांचे व्होकॅब्युलरी जर चांगलं डेव्हलप करायचं असेल तर आपण जसं म्हणतात ना, नेरेटर करतो की चल तू आई मी बाबा आणि तू तुझे डायलॉग्स बोल मी माझे डायलॉग्स बोल, अशा रीतीने त्यांचे म्हणतात की व्होकॅब्युलरी पण क्लिअर होऊ शकते. की गोष्टीची पुस्तकं नाही त्यांना डिफिकल्टी येत असेल तर 4 ते 5 लाईन्स तुम्ही त्याला रिडिंग करायला सांगा. एखादी स्टोरी बुक्स द्या, चंपक वगैरे असे छोटे छोटे हे मुलांना थोडस त्याच्यामध्ये प्रोत्साहन द्या. महाभारताच्या आता छोटे छोटे पुस्तक आलेत अगदी कॉमिक्स टाईप, तसे तुम्ही द्या म्हणजे त्यांचं रिडिंग स्किल वाढेल. मॅथ्सचे जास्तीत जास्त तुम्ही म्हणतात की इझी वे मेथड्स यूज करा. प्रॅक्टिस तर रोज घ्यायला लागणार. मॅथ्स असं आहे की तुम्ही प्रॅक्टिस शिवाय होणार नाही. सायन्सचं पण तुम्ही दाखवा. प्रॅक्टिकल वाईज जेव्हा मुलं शिकतात, ऑब्झर्व करतात, त्यावेळेला त्यांचं जास्त डोक्यात राहतं. जसं आपण अगदी थोडक्यात म्हटलं की जेव्हा आपण कणिक मळतो आणि पोळ्या जेव्हा पहिल्या प्रथम करतो तर कणिक कसं मळायचं इथून आपली सुरुवात असते. मग ते कणिकामध्ये पाणी किती टाकायचं, त्याचा रेशो किती, हे आपण हळूहळू ते शिकत राहतो. सुरुवातीला 1-2दा आपलं कणिक पातळ नाही तर घट्ट असं होतं, व्यवस्थित असं नाही होत, पण नंतर शिकतो. तसंच पोळी लाटताना पण आपलं होतं, चल पोळीचं डायमीटर किती आहे, मग त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना डायमीटर म्हणजे काय, सर्कल म्हणजे काय, मग त्याचा रेडियस कोणता आहे, तुम्ही अशा रीतीने शिकवू शकता. आणि आता बऱ्यापैकी म्हणतात ना की जसं म्हणते की सोशल मीडिया हे चांगलं आणि वाईट ह्या दोन्ही गोष्टी आहेत. कम्प्युटर्स लॅपटॉप हे चांगलं पण आहे वाईट पण आहे. खूपदा अॅनिमेशन टाईप वगैरे जे असतात त्यांनी पण मुलं लवकर शिकतात. पण एकदम जास्त प्रमाणात पण नका देऊ, नाही तर मुलं त्यात ऍडिक्टेड होतात. खरंय. म्हणजे आता म्हणतो ना की टीव्हीवर गाणी बिणी एक ठराविक वेळेत ठेवा, एक लिमिट्स ठेवा. तुम्ही जेव्हा काय शिकवता काय हे करता त्या लिमिट्स मध्ये ठेवलं की तेही आवडीने करतील. सगळ्यांसाठी आपण हसत खेळत मजा मस्ती करत बागेत नेऊन फुलांची पानांची वेगवेगळ्या झाडांची आपण माहिती देऊ शकतो. बायोलॉजी म्हणजे काय, तर आपण त्या रीतीने आपण मुलांना हसत खेळायची. आणि आय थिंक सो अशा रीतीने शिकलं तर कोणी नाही शिकणार. खरंय. जर छडी घेऊन बसलं तर मला नाही वाटत मुलं शिकतील. बरोबर. पण तू हे कर आणि अशा रीतीने मुलं चांगल्या आनंदात शिकतील. आणि मेन म्हणजे त्यांचा बेस असतो. बेस जर त्यांचा स्ट्रॉंग झाला ना
तर पुढे त्यांना जायला प्रॉब्लेम होत नाही. बरोबर. त्यामुळे बेसवर खरी म्हणतात ना की आई, टीचर्स आणि बाबा हे घरातले हे ते तिघांचं एक छान त्रिकूट व्यवस्थित जमलं की ते मूल नक्कीच छान प्रोग्रेस करतं. मुलांना समजून घेण्यासाठी टीचरचा आणि आई वडिलांचा भाग खूप इम्पॉर्टंट असतो. बरोबर. आणि जसं सांगितल्याप्रमाणे की संवाद, तो महत्वाचा. सुसंवाद म्हणतात ना, चांगला संवाद आणि काय प्रॉब्लेम येतोय काय नाही हे मुलांना बसून विचारा तुम्ही. त्यांची चौकशी करा. एक 10-15 मिनिटं तुम्ही चौकशी करू शकतात. फक्त ओरडण्यासाठी नाही आणि फक्त अभ्यास विचारू नका, बाकीचं पण जनरल विचारा. तुझी ती मैत्रीण कशी आहे, मित्र कसा आहे, काय आहे, बरं आहे का, कोण आजारी असेल त्याची चौकशी. मग त्यांना तिथून सवय लागते आणि मुलंही आनंदाने शिकतात. बरोबर आहे. खूप छान ह्या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही सांगितलं की लर्निंग डिसॅबिलिटी बद्दल सुद्धा आपण बोललो, संवादाबद्दल बोललो आणि मुलांचं हसत खेळत शिक्षण कसं करता येईल गेम्सच्या माध्यमातून वगैरे याबद्दलही आपण बोललो. आम्हाला वाटतं नक्कीच ह्या गोष्टीचा सर्व पालकांना खूप फायदा होईल. धन्यवाद श्वेता मॅडम. खूप छान माहिती आपल्याला मिळाली आहे त्यांच्याकडून. तर हा एपिसोड जेव्हा तुम्ही बघाल त्याच्यानंतर नक्कीच आमच्या चॅनेलला कमेंट करा, शिवाय लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. धन्यवाद.